नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मराठा आरक्षण अंतर्गत नुकत्याच घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यानंतर एक राज्यपालांची सहीनिशी मराठा आरक्षण मंजूर पण करण्यात आलेलं होतं. पण मराठा आरक्षण लागू झाल्यानंतर ज्या दोन जाहिराती म्हणजे शिक्षक भरती आणि दुसरं म्हणजे पोलीस भरती, त्यानंतरही जेवढ्याही जाहिराती सरकारच्या येतील, जसं की आता कंबाईनची पण जाहिरात येणार आहे, कदाचित त्या ठिकाणी सुद्धा SCBCला 10% आरक्षण देण्यात येणार आहे. मराठा आरक्षण बाबत तुम्हाला आरक्षण जर घ्यायचं असेल आणि तुम्ही आरक्षणाच्या अंतर्गत फॉर्म भरणार असाल तर याबाबत कोर्टाने सरकारला काही सूचना केल्या. त्या सूचना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहे. त्यात काय काय सूचना आहेत, त्यातले काही प्रश्न मुलांचे असे आहे की SCBC आरक्षणामुळे भविष्यात अडचण येऊ शकते का. म्हणजे मला म्हणायचं असं आहे की SCBC अंतर्गत जर मी फॉर्म भरल्यानंतर माझं जर सिलेक्शन झालं आणि भविष्यामध्ये 2019ला जे घडलं होतं त्याची पुनरावृत्ती परत झाली तर मग अडचण येईल का, मला मिळालेली पोस्ट मिळेल का. जसं की 2019ला फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांसाठी त्यांनी EWS मध्ये सामावून घेतलं होतं, पण याबाबत काय होईल ते हा एक प्रश्न विद्यार्थ्यांचा आहे. आणि मग बेस्ट वे असा मी EWS मधून फॉर्म भरू का, असा विद्यार्थ्यांचा प्रश्न आहे. सो याच्यावरती मी पुढे भाष्य करतो, तुम्हाला सांगतो मी त्या संदर्भातले पेपरला आलेले कात्रणं पण तुम्हाला दाखवतो. कोर्टाच्या निकालाबाबत न्यूजपेपरच्या माध्यमातून काय काय माहिती पुढे येते बघूया. पहिलं कात्रण, त्याच्या अगोदरच सांगायचं असं की इग्नाइट अकॅडमीकडनं पोलीस भरती संदर्भात तुम्ही जर तयारी करत असाल तर आज शेवटचा दिवस आहे. लगेच तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता 840 रुपयामध्ये. हा शेवटचा दिवस आहे आणि 3 दिवस डेमो लेक्चर आपले चालणार आहे ॲपवरती. सो ॲप लगेच डाउनलोड करा तुम्ही. त्या ॲपवरती 3 दिवस या शेड्यूलनुसार तुम्हाला हे सगळे लेक्चर बघायला मिळतील. योगेश बोबडे सरांचं, अक्षय बाबर सरांचं, विजय शेळके सर आणि अमोल गाडेकर सरांचं बुद्धिमत्ता, अंकगणित, मराठी आणि GS तुम्ही ॲपवरती फ्रीमध्ये बघू शकता. 3 दिवस डेमो आहे, त्यानंतर तुम्ही ॲडमिशन घेऊ शकता. मात्र त्यावेळेस फी लागणार तुम्हाला 1999 प्लस GST आणि आत्ता जी फी ती 840 प्लस GST आहे. सो आजच तुम्ही तुमचं ॲडमिशन कन्फर्म करून ठेवा. अडचण आली तर खाली लाईनला नंबर चालला आहे, त्या नंबरवरती कॉल करा. त्याचबरोबर वन लाईनरचं पुस्तक फक्त 125 रुपयात आणि ट्रिकी ठोकळा तुम्हाला 350 रुपयात, तो पण तुम्हाला 50% डिस्काउंटमध्ये आज शेवटचा दिवस असेल. आता पहिलं कात्रण आपण बघणार आहोत. त्यापैकी सकाळी आत्ता सकाळी एक महत्वाची ऑनलाईन न्यूज दिली आहे. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मराठा आरक्षण दिलंय का, हायकोर्टाची राज्य सरकारला नोटीस. मग हायकोर्टचं म्हणणं आहे की तुम्ही समोर निवडणूक लक्षात घेऊनच हा निकाल किंवा हा आरक्षणाचा मुद्दा तर नाही घेतला ना, हा पण एक कोर्टाने विचारलाय. आता त्या संदर्भात जयश्री पाटील म्हणजेच सदावर्ते यांची मिसेस जयश्री पाटील आहे, तसं आडनाव पाटील आहे वाटतं, आपल्याला मराठा आहेच. त्या मराठा आहे की नाही याबद्दल मला माहीत नाही, पण ह्या गुणवर्ते जे आहेत वकील गुणवर्ते यांच्या मिसेस आहेत. गुणरत्न सदावर्ते यांच्या त्या मिसेस आहेत. त्यांनी ही टाकलेली याचिका कोर्टामध्ये आहे. त्यात मराठा आरक्षणात तुर्तास स्थगिती नाहीये, पण कोर्ट काय म्हणतंय. आता यांनी जी केस टाकली त्या केसमध्ये 3 मुद्दे आहेत बघा. त्या 3 मुद्दे कोणते, त्यांनी एक मुद्दा टाकलाय की ज्या जे मागास आयोग आहे त्याच्या अध्यक्षपदी न्यायमूर्ती म्हणजे रिटायर्ड आहेत ते सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील सुकरे यांची जी निवड केली आहे, ती निवड जी आहे ना ती नेमणूकच कायद्याला धरून नाही, हा त्यांचा पहिला मुद्दा याचिकेमधला. दुसरा मुद्दा त्यांचा आहे की 10% मराठा आरक्षण देणाऱ्या कायद्याच्या अंमलबजावणीला स्थगिती द्या, असं त्यांचं म्हणणं होतं. आणि तिसरं म्हणणं होतं की या संदर्भात जेवढ्या नोकर भरतीची ऍड आली आहे, शिक्षक भरतीची ऍड आली आहे किंवा पोलीस भरतीची किंवा इतर, त्या सगळ्या प्रवेशांवरती निर्बंध लादा, अशा 3 मागण्या त्यांनी केलेल्या आहेत. आता या संदर्भात कोर्टाने सांगितलंय की SCBC मार्फत 10% आरक्षणाला स्थगित देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी स्पष्ट नकार दिला. का नकार दिला ते पण तुम्हाला सांगतो. ही केस कोण टाकली, ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ॲडव्होकेट जयश्री पाटील यांनी ही याचिका टाकली आहे. आणि या संदर्भात कोर्टाने म्हटलंय की आता जे सरकारने मराठा आरक्षणाला परवानगी दिली आहे किंवा आरक्षण लागू केलेलं आहे, ते लागू करण्यानंतर ज्या ऍड आल्या त्या ऍड फक्त एक प्रोसेस आहे, भरती प्रक्रियेची प्रोसेस आहे, ती अंतिम नियुक्ती त्यांनी केलेली नाहीये. सो ही भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. फक्त अंतिम नियुक्ती करण्यापूर्वी कोर्टाने सांगितलंय की अंतिम नियुक्तीपूर्वी काय असणार आहे की या नियुक्त्यांच्या आपल्या अंतिम निर्णयाच्या अधीन ठेवल्याने नियुक्त्यांवरती न्यायालयाची टांगती तलवार असणार आहे. म्हणजेच काय, कोर्टाचं म्हणणं आहे की सुरू केलेली नोकर भरती मात्र अंतिम निर्णयाच्या अधीन असेल. अंतिम निर्णय कोणता, तर कोर्ट या आरक्षणाच्या अंतर्गत काय निर्णय देईल त्याच्यावरतीच तुमचं नियुक्ती डिपेंड असणार आहे. जसं 2019ला झालं होतं की हे आरक्षण टिकवण्यासंदर्भात सरकारला अपयश आलं होतं. सरकारने जी माहिती कोर्टासमोर मांडलेली आहे, कोर्टासमोर सांगितलेली आहे, त्या माहितीच्या आधारे कोर्टाने हे आरक्षण लागू केलं नव्हतं.
मात्र आत्ता सरकार म्हणतंय की आम्ही विशेष मुद्द्याला धरून बोलत आहे किंवा आमच्याकडे मुद्दे आहेत, मागासवर्गांचं आम्हाला पूर्ण पाठिंबा आहे किंवा त्यांच्या मागासवर्गांच्या अध्यक्षांमार्फत त्यांच्यामार्फत आम्ही हे सगळं आरक्षण पुढे मांडतोय. तर विशेष मुद्दे तेव्हा विशेष परिस्थितीमध्ये त्यांनी एका कोर्टाच्या एका केसची पण माहिती याच्यात दिली. अपवादात्मक स्थितीमध्ये सुद्धा हा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो 10% आपण देऊ शकतो असं कोर्टाचं म्हणणं आहे, असं सरकारचं म्हणणं आहे. पण बघूया, कोर्टात ही केस चालू आहे. त्यात अजून एक न्यूजपेपर आलेली बातमी आहे की तुम्ही ही शैक्षणिक दाखले देताना न्यायालयाच्या अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील असे मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला शुक्रवारी स्पष्ट केले. मग हे मराठा आरक्षण संदर्भात शिक्षणामध्ये किंवा भरती प्रक्रियेमध्ये आरक्षण तुम्ही जे दिलेलं आहे आणि त्या संदर्भात जे पण तुम्ही डॉक्युमेंट आता मुलांना देत आहात, हे सगळे डॉक्युमेंट, ही सगळी भरती प्रक्रिया, हे सगळं शैक्षणिक वर्ष हे मात्र कोर्टाच्या निकालाच्या आधारावरती किंवा त्याच्या अधीन राहणार आहे. पुढे जर कोर्टाचा निकाल जसा येईल त्यानुसार त्या उमेदवाराला तुम्हाला त्यानुसारच ट्रीट करावं लागेल किंवा तसं आरक्षण द्यावं लागेल असं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे. सो आता विद्यार्थी म्हणून तुम्ही जेव्हा विचार करतात सर मग आम्ही काय करायचं, सो विद्यार्थी म्हणून तुम्हाला विचार करण्यासाठी मी काही मुद्दे देतो. पहिला मुद्दा, सरकारचं म्हणणं आहे की आरक्षण टिकेल जर तुमचा सरकारवरती आणि सरकारचा तुमच्यावरती एकमेकांना बॉन्ड असेल, विश्वास असेल तर SCBC मधून फॉर्म भरा. दुसरं, 2019 ची पुनरावृत्ती झाली ती सरकारची जबाबदारी आहे. जर SCBC म्हणून तुमचं सिलेक्शन झालं तर सरकारची जबाबदारी असते की ह्या उमेदवाराला कुठे सामावून घ्यायचं. त्यामुळे सरकार ते बघेल. जसं 2019 सुद्धा फक्त वेट करावा लागतो, खूप वेळ लागतो, सरकारच्या पाया पडावं लागतं, सरकारला निवेदन द्यावं लागतं, आंदोलन करावं लागतं, नंतर त्या उमेदवारांचे समायोजन केलं होतं. तिसरा मुद्दा, आता तुम्ही फॉर्म भरताना EWS मधून भरायचा की SCBC मधून, हा विचार तुम्ही करत असाल तर दोन्ही ऑप्शन तुम्हाला ओपन असू शकतात कदाचित, कारण SCBC राहिलंच नाही तर EWS चा विचार तुमचा केला जाणार आहे. सो तुम्ही EWS मधून पण फॉर्म भरू शकता. हा तुमचा, आता तुम्ही ठरवायचा आहे SCBC तनं की EWS मधून भरायचा आहे. पण मात्र पहिला माझा जो व्हिडिओ होता त्यात मी सांगितलं की मराठ्यांसाठी SCBC दिलेला आहे तर SCBC मधूनच पाहिजे. पण जर ते टिकलंच नाही तर EWS मधून फॉर्म भरायला योग्य राहील का, हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. आणि चौथा मुद्दा, अगदीच तुम्हाला वाटतं तर तुम्ही ओपन मधनं पण फॉर्म भरू शकता. आणि तुम्ही जर ज्या कास्टच्या विद्यार्थ्यांना तर हे भरताच येणार नाही, त्यांनी कास्टमधनंच फॉर्म भरावा, अदरवाईज ओपन मधनं फॉर्म भरावा. आता हे सगळे गुंतागुंतीचे विषय आहे, कोर्टामध्ये आहे, कोर्टाच्या निकालावर अवलंबून आहे. सो कोर्ट काय निकाल देतं आणि निकाल देण्याच्या अगोदर हे याचिका करते आणि सरकार आपली बाजू काय मांडते, काय मुद्दे विशेष करून ते मांडतात, त्या मुद्द्याच्या आधारावरती हा निकाल आहे. आता पुढचे जे निकाल, सुनावणी, कोर्टाने सांगितलं की लवकरात लवकर आम्ही जी सुनावणी करू, तर कधी 12 मार्च डेट आहे. सो मी नेहमीप्रमाणे विद्यार्थ्यांना सांगतो की अजून फॉर्म भरू नका, 20 मार्च पर्यंत थांबा. त्यानंतर तुम्हाला सगळं क्लिअर चित्र झाल्यानंतर फॉर्म भरा. त्याच्यावर एक व्हिडिओ पण माझा असेल, त्यानंतर फॉर्म भरा अशी मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल. ह्या व्हिडिओमध्ये इतकंच आहे. कोर्टाने सांगितल्याप्रमाणे ज्या पण भरती प्रक्रिया शैक्षणिक साठी तुम्ही ऍडमिशन घेणार असाल तर हे निश्चित लक्षात ठेवा. तुर्तास थांबतो. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. खूप खूप धन्यवाद.